शेतकरी बंधू नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. आज दिनांक 21 मार्च 2026चा व्हिडिओ आहे. श्री इंद्रजित उत्तम सावंत सर, त्याचबरोबर श्री उत्तम विष्णू सावंत सर, मुक्काम पोस्ट किर्लोस्करवाडी, पुंदी रोड. आता सरांनी आपल्याकडे जो बारमाही लिंबू ज्याला लावल्यानंतर आपल्याला 1 वर्षात उत्पादन चालू होते. 1.5 वर्षाचं रोप आहे. 3 किलोच्या बॅगमध्ये रोप आपल्याला महाराष्ट्रात सर्व ठिकाणी 140 रुपयानं घरपोच येतं. आता ही जी रोपं आहेत ही 3 किलोच्या बॅगमध्ये आहेत. लागवड अंतर आहे 12x12, 15x15, 10x10. झिगझॅग पद्धतीनं फक्त लागवड करा. लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे लावल्यापासून 1 वर्षात उत्पादन. आणि लिंबू हे जे झाड आहे हे एकदा लावल्यानंतर बारमाही उत्पादन देणारं झाड आहे. ज्या झाडाला ताण द्यायची गरज नाही, वर्षभर लिंबू येतात. तर अशा प्रकारचे लोडिंग चाललेलं आहे. श्री इंद्रजित उत्तम सावंत सर, सरांचं फर्टिलायझर बी बियाण्याचं दुकान आहे. त्याचबरोबर सरांनी आता बुकिंग केलेलं आहे. जो लिंबू 30 गुंठ्यामध्ये लागवड आहे नियोजन, तर आपण ट्रॅक्टरनं सरी सोडा. सरीमध्ये खड्डा घ्या 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फुटाचा. रोपं लावताना फक्त झिगझॅग पद्धतीनं रोपं लावा. रोप लावतेवेळी खड्ड्यामध्ये शेणखत 1 पाटी, निंबोळी पेंड, थिमेट फोरेट हे सर्व टाका. मातीमध्ये मिक्स करून रोप लावा. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवून द्यायचे आहे. आता रोपं आल्यानंतर 8 ते 10 दिवस ठेवायचे आहेत. आपल्या वातावरणात रोप सुटेबल होईल. ज्या लिंबूला आपण बारमाही लिंबू म्हणतो, साई सरबती, जो लिंबू वर्षभर उत्पादन देणारी जात, आता रोप लावल्यानंतर 1 वर्षात उत्पादन चालू होतं आहे. ह्याचं लाईव्ह उदाहरण आपण वाळव्यामध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर कराडमध्ये स्वप्ने गावात ही रोपं दिलेली आहेत अवताडे बापूंना. तर ही जी रोपं आहेत ही 140 रुपयानं रोप घरपोच येतं. नर्सरी शासन मान्य आहे. अनुदानाला बिल मिळतं. महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्याला लिंबूसाठी जी लागवड केली जाते, बारमाही लिंबू ज्याला लावल्यानंतर बाजारपेठेत चांगली मागणी आहे आणि दिवसेंदिवस लिंबूला जो बाजारभाव चांगला मिळत आहे, तर आपल्याला ही जी लिंबू आहे हे लावल्यापासून 1 वर्षात फळधारणा चालू होते. अगदी झाडाला फ्लावरिंग पण आलेलं असतं. आता लिंबूला ताण देतेवेळी आपण पाऊस संपल्यानंतर झाडाचं शेंडी कट करा, पाणी बंद करा. 15 दिवसामध्ये पानगळ झाल्यानंतर नवीन पालवी येते, त्यावेळी त्याला आपण बूम फ्लॉवरची फवारणी घ्यायची आहे. त्याचबरोबर 05234 खतं द्यायची आहेत. त्यामुळे फ्लॉवरिंग चांगलं येतं. आणि लिंबूला ज्यावेळी आपण दुसऱ्या 7व्या दिवशी आळवणी करतो, ते रोप बदल रे, हे दोन्ही पण रोपं बदल, देऊ नको ही रोपं बदल, ही दोन्ही रोपं बदल. गाडी भरताना स्वतः आपण असल्यामुळं जे रोप आपल्याला योग्य वाटत नाही ते बाजूला काढलं जातं आहे, बघू शकताय. तर रोपं देताना अशा प्रकारे सिलेक्शन करून रोप दिलं जाते. वैशिष्ट्य म्हणजे हे रोप जमिनीत लागल्यानंतर झपाट्यानं वाढतं. त्याला आता आपण दुसऱ्या 7व्या दिवशी आळवून देतो आहे. त्यामुळे मुळांची वाढ चारी बाजूला होत्या. पूर्ण फुटवा असलेले रोपं घे रे, अबा हे रोप घे फुटवा असलेलं, बघू शकताय. अशा प्रकारचं जे रोप आहे हे फुटवा असलेलं रोप जमिनीत लागले की झपाट्यानं वाढ होत्या. आता दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड 1261 आणि 22 आळवणी द्यायची आहे. 1 महिन्याने याला DAP 50 ग्रॅम देऊन मातीची भर लावायची आहे. शेंडे कट करायचे आहेत. त्याचबरोबर फवारणी करताना आपण अमावस्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशक 22 आणि त्यामध्ये युरिया घ्यायचा आहे आणि फवारणी करायची आहे. आता मी सावंत काका आहेत नांदलापूरचे, त्यांच्या आंब्याच्या बॉर्डरला लिंबू दिलेला आहे. चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. अशा महाराष्ट्रात आपल्या बरोच लिंबूच्या बागा आहेत. अगदी सांगोल्यामध्ये चोगले वस्तीवरती बंडू गमे म्हणून आहेत, त्यांचीही लागवड आपल्याला पाहता येईल. 6 एकरमध्ये लागवड आहे आपली. तर लिंबूला हे गुटी कलमाचं रोप असल्यामुळं लवकर कळी निघते आणि आपल्याला ताण द्यायची गरज नाही. लिंबू बारमाही पीक असल्यामुळं शेतकरी बंधूंनी जी लागवड करताना झिगझॅग पद्धतीने लागवड करा. एकरामध्ये आपल्याला 310 रोपं बसतात. नर्सरी शासन मान्य आहे. फळबाग योजनेला अनुदानाला बिल मिळतं. आता लिंबूचं उत्पादन जे आहे हे लावल्यापासून 2 वर्षांना आपल्याला एका झाडाला सरासरी 250 ते 300 लिंबू निघतात. 5व्या वर्षी एका झाडाला आपल्याला सरासरी 1000 ते 1200 लिंबू निघतात. ह्याचं लाईव्ह उदाहरण अवताडे बापू, हे रोप बदलते मोडले, बदलले, बघू शकतोय. पूर्ण रोपं जी आहेत ही गाडी भरताना कुठल्याही रोपाची असू दे आपल्या स्वतः देखरेखीखाली भरली जाते. ते रोप ठेव बाजूला, ते ओरख एक लेकी जा. बघू शकताय जी रोपं आपल्याला योग्य वाटतात ते आमचे कामगार अशा प्रकारे सिलेक्शन करून देतात आणि परत रोपांना खत पाणी करून आपण ते रोपांना वाढवून घेत असतो. इतर नर्सरीवाल्यासारखे सरसकट रोपं देत नाही. त्यामुळे आज आपली महाराष्ट्रात एवढ्या लागवडी आहेत. रोप लागवडीपासून योग्य सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन तर मिळतंच. त्याचबरोबर
खात्रीची रोप स्वतः बांधलेली कलमं आहेत. त्यामुळं आपल्याकडे लिंबूमध्ये 1.5 वर्षे 2.5 वर्षे वयाची रोपं मिळतात. शेतकरी बंधूंना कमी पाण्यामध्ये कमी मेहनतीमध्ये येणारं पीक म्हणजे लिंबू शेती, जी लिंबू आपल्याला वर्षभर उत्पादन देतं. आणि बारमाही लिंबू, साई सरबती लिंबू याचं लाईव्ह उदाहरण आपल्याला कराडमध्ये अवताडे बापूंची इथं बाग बघता येईल. अशा महाराष्ट्रात आपल्या सर्व ठिकाणी बागा आहेत. तर शेतकरी बंधूंनी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. याचबरोबर आपल्याकडं सर्व प्रकारची 5 वर्षापर्यंत तयार झाडं, महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, लांजामध्ये 32 एकरात नर्सरी, 250 कामगार, 40 कोटीची उलाढाल. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपला देश शुभ असो. जय हिंद, जय महाराष्ट्र.